I welcome you all to this fourth part of Reserve Bank of India. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 5व्या-4थ्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या सेशनमध्ये आपण पतनियंत्रण हे रिझर्व्ह बँकेद्वारे कशा प्रकारे केलं ते पण पाहणार आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, दोन प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो आरबीआय कडून पतनियंत्रण करण्यासाठी. देर आर टू डिफरंट मेथड्स that are used by Reserve Bank of India to control the monetary system in India. ज्याला पहिला मेजर आपण कोणता सांगितलं होता मी, क्वांटिटेटिव्ह मेजर्स, ज्याला आपण म्हणतो संख्यात्मक साधने. आणि दुसरी जी पद्धत असते त्याला गुणात्मक साधनं असं म्हणतो. द फर्स्ट वन इज कॉल्ड क्वांटिटेटिव्ह मेजर्स अँड द सेकंड वन इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह मेजर्स. संख्यात्मक साधनं म्हणजेच काय की कशाचा वापर करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमध्ये असणारा पैसा कमी जास्त करू शकते. आणि कालच्या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं की वी टॉक्ड अबाउट बँक रेट. म्हणजे बँक रेट डिसाइड केला जातो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दर किती महिन्यांनी. कोण सांगेल मला? आफ्टर हाऊ मेनी मंथ्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चेंजेस इट्स मॉनिटरी पॉलिसी. सर पहिले 3 महिन्यांनी 2014 एप्रिल 2014 पासून 2 महिन्यांनी. आता किती महिन्यांनी? 2 महिन्यांनी. बाय मंथली म्हणतो. बाय मंथली म्हणजे 2 महिन्यांनी केले जाते. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक मंडळ किती लोकांचे असते? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये किती मेंबर्स असतात? ते बटन बंद कर बरं. किती असतात? आठवते का? सर 21. नाही आठवत? 21 राहतात. 21 मध्ये 16 असतात बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे, बरोबर. त्याच्यानंतर 4 असतात डेप्युटी गव्हर्नर्स आणि एक असतो गव्हर्नर. किती कालावधीसाठी निवडलं जातं? 5 वर्ष. आपण जर शॉर्ट मध्ये रिव्हिजन घ्यायचं का आज? चालेल का? हो सर. हा. किती कालावधीसाठी? 5 वर्षासाठी निवडलं जातं. ठीक आहे. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली? विच कमिटी रेकमेंडेड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? हा, अश्विनी सर मॅम, पूजा मॅम, बोला. कोणती कमिटी होती? कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली? हिल्टन यंग कमिटी. आठवते का? हिल्टन यंग कमिटी. सुरुवातीचे रिझर्व्ह बँकेचे भांडवल किती होते? व्हॉट वॉज द कॅपिटल, इनिशियल कॅपिटल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? 5 कोटी. 5 करोड. एका शेअरची किंमत किती होती? 100 रुपीज, 100 रुपये. रिझर्व्ह बँकेचे नॅशनलायझेशन कधी करण्यात आलं? राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? 1 जानेवारी 1949. 1 जानेवारी 1949. भारताच्या रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण होते? हु वॉज द गव्हर्नर ऍट दॅट टाइम? सी.डी. देशमुख. सी.डी. देशमुख. व्हेरी गुड. आणि लेटर ऑन ही बिकेम द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया, राईट. मला सांगा, भारताने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणत्या देशाचं मध्यवर्ती बँक म्हणून काम केलेलं आहे? ऑप्शन पहिला बांगलादेश, दुसरं पाकिस्तान, तिसरं ब्रह्मदेश. पाकिस्तान. म्हणजे त्यावेळेस बांगलादेश नव्हता ना, राईट. म्हणजे 1947 मध्ये बांगलादेश नव्हता. बांगलादेश पाकिस्तान पासून वेगळा झाला 1971 मध्ये. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्क ॲज अ सेंट्रल बँक फॉर ब्रह्मदेश ॲज वेल एज फॉर पाकिस्तान. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस प्रॉपर्टीचं डिव्हिजन चाललं होतं भारत आणि पाकिस्तानमध्ये, त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती. ठीक आहे.
पुढे नेक्स्ट वन. सोपा प्रश्न विचारतोय, बघा जमते का. कर्जाचं रेशनिंग म्हणजेच काय? म्हणजे कर्ज देताना रेशनिंग केलं जातं म्हणजेच काय? हा. तर रेपो रेट साठी विचारताय का? हा. रेशनिंग म्हणजेच काय, की कर्ज कुणाला द्यायचं आणि ते देताना रेट ऑफ इंटरेस्ट कसा ठेवायचा. उदाहरणार्थ, शेतकऱ्याला कर्ज दिलं पाहिजे, पीक कर्ज. बचत गटाला दिलं पाहिजे, एज्युकेशन लोन दिलं पाहिजे. पण त्याच्या जागेवर एखाद्याला कार लोन घेताना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त ठेवायचा. म्हणजेच लक्झरियस आयटम घेताना वस्तूच्या किमती जास्त ठेवायच्या, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त ठेवायचा. याला रेशनलायझेशन ऑफ, त्याला रेशनिंग, कर्जाचं रेशनिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे मला सांगा, एखाद्या बँकेचं राष्ट्रीयकरण होतं म्हणजे नक्की काय होतं? जेव्हा आपण म्हणतो की रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं 1949 मध्ये, व्हॉट डज इट मीन बाय नॅशनलायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर बँक? सर तिचं नियंत्रण आरबीआय, पूर्णपणे आरबीआय कडे जातं. पण आरबीआय कडे ऑलरेडी आरबीआय, नाही नाही नाही, त्याचं नियंत्रण आय थिंक गव्हर्नमेंटच्या नियंत्रण अंडर सरकारकडे. जातं. एक्झॅक्टली, गव्हर्नमेंटचं बघा. त्याचं नियंत्रण केंद्र सरकारच्याकडे जातं. व्हेरी गुड. मग केंद्र सरकारच्याकडे समजा आता ही संस्था आहे, बरोबर. मग राष्ट्रीयकरण म्हणजेच काय? समजा उदाहरण देतोय की सृजन प्रबोधिनी या संस्थेचं स्थापना झाली, की देशामध्ये एकूण एकूण काय जे आपण म्हणू, एखाद्या वंचित घटकांची संख्या मोजण्यासाठी एक संस्था स्थापन करण्यात आली, ज्याचं नाव सृजन प्रबोधिनी आहे. आणि त्या संस्थेमध्ये सगळ्यांनी काय केलंय, आपले शेअर्स गुंतवले. शेअर म्हणजे भाग भांडवल गुंतवलंय. नंतर सरकारला असं वाटलं की या सृजन प्रबोधिनीतून जो काही वंचितांचा आकडा दिला जातो तो खोटा असू शकतो, याच्यामध्ये या संस्थेचा काहीतरी हितसंबंध गुंतले असू शकतात. पण तो आकडा देताना इम्पार्शली आणि ऑथेंटिक दिला जावा, याच्यासाठी याच्यासाठी या बँकेचं आपण काय करू, सॉरी, या संस्थेचं आपण काय करू, नॅशनलायझेशन करू. मग नॅशनलायझेशन म्हणजेच काय, तर नॅशनलायझेशन म्हणजेच राष्ट्रीयकरण. मग याच्यात ते काय करणार, मला सांगणार की तुमचे शेअर्स जे विकत लोकांनी घेतलेत त्याचं भाग भांडवल विक्रीला काढा. आणि त्याचं भाग भांडवल विक्रीला काढल्यानंतर मग त्यात, हॅलो हॅलो, हा मॅम बोला ना, एकच मिनिट आपण, हा बोला मॅम. आलं लक्षात. मग ते शेअर्स विक्रीला काढल्यानंतर सरकार काय करते, ते शेअर्स विकत घेते आणि त्या शेअरची संख्या 51% वर ठेवते. म्हणजे 51% जास्ती मालकी राहते, ओनरशिप राहते, म्हणजे सरकारची पूर्ण मालकी झाली. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मालकी सरकारने स्वतःकडे घेतली. कारण या बाजार व्यवस्थेचं नियमन, बाजार व्यवस्था म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचं नियमन तटस्थपणे केलं जावं, त्याच्यामुळं या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे, लक्षात राहील. पुढे मला सांगा, हे इथपर्यंत झालं. इथपर्यंत मी फक्त शॉर्ट मध्ये रिव्हिजन केलं. आता मी स्क्रीन शेअर करतोय, आपण आज संख्यात्मक साधनं कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. संख्यात्मक साधनांपैकी आपण काय पाहिलं पोरांनो, क्वांटिटिव्ह मेजर्स मध्ये बँक रेट पाहत होतो आपण, बँक रेट पाहत होतो, बँक रेट आपण पाहत होतो. बोला, हा बोला. नाही नाही, थर्ड स्टँडर्ड नाही सर, आपली एमपीएससी क्लास, हा, थर्ड स्टँडर्डचे क्लासेस. बारक्या प्रमाणे शिकवणं सोपं आहे काय, बारकी पोरं जीव खात्यात. हे समजलं, बघा बँक रेट.
बँक रेट सांगितलं की ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते. अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा कोणाला करतं? व्यावसायिक बँकांना करतं. आणि यांनी हवा घ्या का ते मला, यांनी जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला आरबीआयने, तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट बँकांना पण कमी करावा लागतो. आरबीआयने बँक रेट वाढवला तर बाकीच्या बँकांना सुद्धा तो वाढवावा लागतो. त्यानुसार मार्केटमधला पैसा कमी किंवा जास्त होतो, आणि मार्केटमधला पैसा कमी किंवा जास्त झाला की महागाईमध्ये फरक पडतो. एकतर महागाई वाढते किंवा महागाई कमी होते. येते लक्षात? क्लिअर? हे झालं होतं कालच्या पूर्ण घेतले आपण हे. चला, हे महाग पैशाचं धोरण आणि स्वस्त पैशाचं धोरण मी सांगितलंय. पैसा महाग केला जातो. महाग पैशाचं धोरण म्हणजे काय? पैसा महाग केला जातो म्हणजेच 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 की ज्यावेळी मार्केटमध्ये खूप जास्त महागाई असेल त्यावेळी लोकांच्या हातातला पैसा कम काढून घेण्यासाठी, म्हणजेच म्हणजेच पत संकोच करण्यासाठी, संकोच म्हणजे कमी करणे, पत संकोच करण्यासाठी बँक रेट वाढवला जातो. बँक रेट वाढवला की बँका आपल्या ग्राहकांना, कस्टमरला कर्ज देताना चढ्या दराने कर्ज देतात. जास्त दराने कर्ज घ्यायला लोक तयार नसतात. मग कर्ज घेण्याची मर्यादा किंवा वृत्ती कमी होते. कर्ज लोकांनी कमी घेतलं की कमी एम्प्लॉयमेंट जनरेशन होते. एम्प्लॉयमेंट कमी झालं की डिमांड कमी होते, कारण लोकांच्या हातात पैसा असतो. म्हणजेच पैसा महाग केला जातो. यालाच म्हणतात महाग पैशाचे धोरण. कळलं सगळ्यांना? आणि तेजीच्या काळामध्ये आपण काय करतो? महाग पैशाचं धोरण अवलंबतो. विचारतील परीक्षेत तुम्हाला की व्हॉट इज डिअर मनी पॉलिसी, सो दॅट टाइम यू शुड बी एबल टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. किती लोकांना महाग पैशाचं धोरण कळलं? की पैसा महाग करायचा थोडक्यामध्ये. आणि दुसरे, बँक रेट कमी केला. बँक रेट कमी केला की कर्ज स्वस्त होणार पोरांनो. आणि एकदा का कर्ज स्वस्त झालं की लोक कर्ज जास्त घेणार. लोकांनी कर्ज जास्त घेतलं की लोकांच्या हातात जास्त पैसा येणार. लोक जास्त खर्च करणार. मग मार्केटमध्ये जास्त खर्च झाला की जास्त उत्पादन वाढणार. उत्पादन वाढलं की रोजगार वाढणार. रोजगार वाढला की अर्थव्यवस्था पळणार. म्हणजे बँक दर कमी करण्याच्या या धोरणाला आपण काय म्हणतो? स्वस्त पैशाचे धोरण किंवा चीप मनी पॉलिसी असं म्हणतो. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर आहे? हे तुम्हाला परीक्षेला विचारतात. मी परत सांगतो, मी आज मुद्दाम मेसेज टाकलो होतो ग्रुपवर की कन्सेप्च्युअल पार्ट आहे, नाही समजलं तर प्रॉब्लेम येणार. म्हणजे सगळ्याच गोष्टी रट्टायच्या नसतात. रट्टा मारून काही गोष्टी नाही होणार. तर तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे? पुढे बघा. पुढचं जे पाहिजे पोरांनो, संख्यात्मक साधनामध्ये अजून दोन प्रकारची साधने आहेत. एक आहे CRR आणि दुसरा आहे SLR. या दोन प्रकारच्या निधींचा समावेश याच्यामध्ये होतो. आता CRR म्हणजेच काय ते नीट लक्षात ठेवा. ठीक आहे? CRR, C म्हणजे कॅश, R म्हणजे रिझर्व्ह, आणि परत दुसरा R म्हणजे रेशो, ज्याला वैधानिक रोखता प्रमाण असे म्हणतात. वैधानिक रोखता प्रमाण असं म्हणतात. CRR, रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो. नीट ऐका, पोरांनो समजून सांगतो, खूप महत्वाचं आहे. हा, बघा. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पैशाच्या प्रमाणात ठेवाव्या लागतात. याला CRR असं म्हणतो. म्हणजे समजा हे का करायचं सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. समजा एखादी बँक मी चालू केली, एखादी बँक आहे,
आणि त्या बँकेमध्ये समजा 10 रुपये एकूण भाग भांडवल आहे. 10 रुपये म्हणजे कमी सांगतोय तुम्हाला लक्षात येण्यासाठी. 10 रुपये माझं भाग भांडवल आहे. या 10 रुपयातून मी लोकांना 10 रुपये वाटून टाकले कर्ज रूपाने. माझ्याकडे भाग भांडवल म्हणजे ठेवी स्वरूपात मी पैसे गोळा केले ते 10 रुपये, आणि ते 10 रुपये वाटून टाकले. आता बँक बुडते म्हणजे नक्की काय आपण सांगतो नीट ऐका. म्हणजे CRR का ठेवायचा? आपल्या जवळ जमा झालेल्या काही रकमेपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे काही रक्कम प्रत्येक बँकेला ठेवावा लागतो. रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवावा लागतो. का ठेवायचा ते सांगतो. बँक कशी बुडते हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता आपल्या समजा क्लासमध्ये जेवढी मुलं आहेत ना, ते सगळे एखाद्या बँकेचे कस्टमर आहेत. समजा बँक आहे सृजन कोऑपरेटिव्ह बँक, उदाहरण सांगतोय मी, आणि या बँकेचा चेअरमन मी आहे. आणि या बँकेमध्ये तुम्ही सगळ्यांनी काय केले? ठेवी ठेवल्यात. आशू मॅडमने 5 लाख ठेवलं, दीपाली मॅमने 5 लाख, गिरीशने 5 लाख, असं करत करत 10 लोकांचे 50 लाख रुपये माझ्याकडे जमा झाले. माझी उद्देश तुमचं पैसे बुडवायचा नाहीये. 50 लाख रुपये माझ्याकडे जमा झाले. मग मी तुम्हाला काय करतोय? रेट ऑफ इंटरेस्ट देतोय ना. समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला प्रत्येक 5 लाखाला 10% प्रमाणे पैसे मिळतील. 7% रुपयाने, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 7% तुम्हाला मी तुमच्या एफडीवर कर्ज देणार, सॉरी व्याज देणार 7 रुपये. मग मी 7 रुपये द्यायला मी काय आश्रम उघडलाय का? मी तुमचाच पैसा 9 रुपये मार्केटला देणार लोकांना. मग समजा समजा विशाखा नावाची एक मुलगी आली, म्हटली की मला मला व्यवसाय चालू करायचा आहे, सृजन कोऑपरेटिव्ह बँकेकडून मला लोन मिळेल का? मी म्हणलं हो, का नाही मिळणार, आम्ही त्यासाठीच बसलोय, घेऊन टाका लोन. तर मी म्हणलं मॅडम रेट ऑफ इंटरेस्ट 9% राहणार. 25 लाखापैकी मी तिला 20 लाख रुपये, 50 लाख रुपये जे होतं त्यातले तिला काही पैसे दिले मी. अशा प्रकारे 4-5 लोक आली, तर 4-5 लोकांना 50 लाख रुपये वाटून टाकले. पैसे मी कुणाचे बुडवलेत का? नाही. तुम्हाला तुमचं व्याज जाते, ठेवीदारांना ठेवीवाल्यांचं व्याज मिळते. ज्यांना मी लोन दिले ते मला रेट ऑफ इंटरेस्ट देत आहेत, प्रॉपर लोनचं कर्ज मला व्याज मिळते. त्यातून 2%च्या फरकावर मी माझा नफा कमवतोय. त्यातून मी बँकेचा खर्च चालवतोय, जागेचं भाडं देतोय. सगळं अगदी छान 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 चाललंय, सगळं सुंदर चाललंय. अचानक काय झालं? विशाखा, जिला मी सगळ्यांना लोन दिलं होतं, अचानक तुमच्यातले एक जण आला की माझ्या पोरीचं अचानक लग्न ठरलंय आणि माझ्या पोरीचं मला लग्न करायचंय, माझी रक्कम मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. तर मी म्हटलं आत्ताच्या आत्ता रक्कम नाहीये, मी तुम्हाला उद्या देतो. तुम्ही उद्या आला, उद्याच्या उद्या लगेच मला कुणी कर्ज माझा परत मी देऊ शकणार आहे का? नाही, मी ऑलरेडी वाटलेलं आहे. त्याच्यानंतर पूजा मॅडम ज्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःचे पैसे न्यायला आलत्या, त्यांचं कॉन्टॅक्ट अश्विनीशी झालं. त्या म्हटल्या अश्विनी, अगं अश्विनी मॅम, तुम्हाला माहितीये का या बँकेवाल्याने आपलं पैसे घेतले तर ते आता मला देत नाहीत वेळेवर. म्हणजे आता अश्विनी मॅमला पैसे नव्हते लागत, पण त्यांना कळलं कुछ तो गडबड आहे. दया, कुछ तो गडबड आहे. त्या पण आल्या की मला कार घ्यायची आहे, माझे पैसे मला द्या. मी म्हटलं नंतर देतो. मग ह्या दोघींनी धिंगाणा चालू केला, आमचे पैसे बुडले. असं म्हटल्यानंतर बाकीचे 10 लोक पण पळत आले. प्रत्यक्षा मॅडम आल्या, निकिता आली, गिरीश आला, आदित्य आली, राईट, दीपाली मॅम आल्या, सगळे लोक आले. हमारा पैसा वापरतो. मी देऊ शकत नाही, कारण मी सगळा पैसा कुठं वाटलाय? बाजारात वाटलाय. तुमचं तुम्हाला व्याज मिळतंय. मग अशा वेळी बँक बुडली असं घोषित केलं जातं. कारण जो रक्कम मी मार्केटमध्ये टाकलाय ना, ती रक्कम मला आता सध्या मिळत नाही लगेच. तुम्हाला तुमचा पैसा वेळेवर मला देता येत नाहीये, मग बँक बुडली. मग ते बुडू नये म्हणून सचिन मेमाने तुम्ही सृजन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे 50 लाख रुपये गोळा केलेत ना, त्यातले काही रक्कम बाजूला ठेवा. किती ठेवायची? पहिलं याला म्हणजे एसएलआर म्हणजे काय? एकूण रकमेपैकी 25% रक्कम बाजूला ठेवायची. मग मला सांगा 50 लाखाचे 25% किती झाले रे?
50 लाखाचे 25% किती झाले? 12.5 लाख रुपये झाले. मग 12.5 लाख रुपये मी बाजूला ठेवलेत माझ्याकडे. कोणत्याही कंडिशन मध्ये मी ते कर्ज मार्केटमध्ये कोणाला द्यायचं नाही. किती जरी लोभ सुटला मला तरी म्हणलं नाही नाही, आमचे पैसे संपले. 12.5 लाख रुपये. मग आता मला सांगा, पूजा मॅडम पोरीच्या लग्नाला 5 लाख रुपये मागायला आल्या होत्या. मी देऊन टाकले 5 लाख रुपये त्यांना. का देऊ शकलो? कारण माझ्याकडे 12.5 लाख रुपये पेंडिंग होते, ठेवलेले, रिझर्व केलेले. याला म्हणतात एसएलआर. एसएलआर म्हणजे काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तो प्रत्येक बँकेने स्वतःकडे ठेवायचा असतो. ते कंपल्सरी असतं. मग समजा मी 12.5 लाख रुपये ठेवले होते कडेला, बरोबर, हा एसएलआर झाला. तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एक महत्वाचं काम असतं पोरांनो. एखादी बँक जर प्रॉब्लेम मध्ये असेल ना, तर त्या बँकेला प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेला काही पैसा स्वतः द्यावा लागतो. पण आरबीआयचं स्वतःचं भाग भांडवल 5 कोटीचं आहे. स्वतः ते बँकिंग व्यवसाय पण करत नाहीये. मग हा पैसा त्यांच्याकडे येणार कुठून? म्हणून प्रत्येक बँकेकडून 4 ते 5% रक्कम ते स्वतःकडे ठेवून घेतात, ज्याला CRR असं म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो. एसएलआर आणि सीआरआर कळला का? सगळ्यांना सांगा मला. एसएलआर आणि सीआरआर कळला का? SLR म्हणजे सेल्फ कडे ठेवणे आणि CRR म्हणजे RBI कडे ठेवणे. हा मॅम, परत एकदा सांगता का दीपाली मॅम? कळलं? SLR म्हणजे सेल्फ कडे ठेवणे आणि CRR म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे. वा वा वा, करेक्ट. एसएलआर म्हणजे सेल्फ, करेक्ट. येस म्हणजे सेल्फ, असं लक्षात ठेवा. आणि सीआरआर म्हणजे काय? रिझर्व्ह बँकेत ठेवणे. एसएलआर जास्त असतो, त्या बँकेला लगेचच्या लगेच तो देतात. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून तो एक्सप्लेन करतोय, तुम्ही फक्त वाचून घ्या आणि मी जे सांगितलं ते बरोबर आहे का ते चेक करायचा प्रयत्न करा. वाचा सीआरआर. रीड इट केअरफुली. सीआरआर चांगली क्लॅरिटी ना? बघू, उलटी करून दाखव कसं करणार. वा, थँक्यू. इच्छापासून इतकं खतरनाक आहे ते. इकडचा कॅमेरा येऊ कॅमेरा काय किती. अच्छा, ओके, असं करू शकतो तू. हा कर. दोन्ही चिप टाकून. आता तू म्हणजे ती किटला पाहिजे ती टाकू शकतो. चालते, मग कर. बघा, व्यापारी बँकेला स्वतः जवळ जमा झालेल्या रक्कम काही रक्कम आरबी ठेवावी लागते, त्या प्रमाणाला सीआरआर म्हणतात. सर्व व्यापारी बँकांवर सीआरआरचे बंधन आरबीआय कायदा 1934 आपल्याला माहिती. कोणत्या कलमानुसार तरी असेल, ते कलम आहे का नाही, आय एम नॉट शुअर की मी मेन्शन केले का नाही. आहे टाकण्यात आलेलं आहे. आणि सेक्शन 18 नुसार बिगर अनुसूचित बँका, आता सूचित बँका आणि अनुसूचित बँका काय ते नंतर सांगेल, फक्त सीआरआर समजून घ्या. आता त्याच्या स्केड्यूल बँक आणि नॉन स्केड्यूल बँक टाकलं तर तुम्ही कन्फ्यूज होतात. होऊ नका कन्फ्यूज, बरोबर. म्हणजे अनुसूचित बँका सीआरआर, म्हणजे काही बँका सीआरआर हा स्वतःकडे ठेवू शकतात. एसएलआर पण ठेवू शकतात आणि सीआर पण ठेवू शकतात. परंतु मोस्टली सगळ्या बँकांना तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावा लागतो. आता नीट ऐका, सीआरआर चे पतनियंत्रण साधन म्हणून कसा वापर करायचा नीट समजून घ्या पोरांनो. कन्सेप्च्युअल पार्ट आहे, ट्राय टू अंडरस्टँड इट. नाही कळलं विचारा मला. बघा, सीआरआर वाढवल्यास बँकांना जास्त निधी आरबीआय ठेवावा लागतो. म्हणजे समजा रिझर्व्ह बँकेने सांगितलं दर 2 महिन्याने आरबीआय काय करते, चेंज करते स्वतःच पॉलिसी. आरबीआयने डायरेक्ट सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही तुमचा जो सीआरआर पहिला 4% होता ना, तो 4%ने वाढवून आता 6% करा. मला सांगा, 6% सीआरआर केलं म्हणजे काय झालं पोरांनो? 6% रक्कम आपण आता बँकेकडे ठेवतोय. याचा अर्थ आता मला बाजारामध्ये कर्ज देण्यासाठी उपलब्ध रक्कम माझी कमी झाली.
म्हणजे मी आता कमी कर्ज देणार लोकांना, कारण ठेवीमधली काही रक्कम मला आरबीआयकडे ठेवायला लागची 4, आता 6 रुपये मी ठेवतोय. म्हणजे CRR वाढवल्यास बँकांना जास्त निधी आरबीआय ठेवायला लागतो. त्यामुळे कर्ज देण्याची रक्कम कमी झाल्याने बँकेची पतनिर्मिती कमी होते आणि पतसंकोच घडून येतो. त्यामुळे सीआरआर सीआरआर जर कमी केला तर पतनिर्मिती होणार. सीआरआर वाढवला तर मार्केटमधला पैसा कमी होणार. किती लोकांना कळलं? म्हणजे समजा आता सीआरआर किती आपला 4%, 3-4% आसपास, आय एम नॉट शुअर किती येतो, 4% असेल, 3-3.5-4% असतो. पण तो जर कमी केला, तर अजून कमी केला तर बँक म्हणणार अरे वा, आमच्याकडे अजून पैसे शिल्लक राहिले, वा, वाटून टाका लोकांना. लोकांना वाटलं, लोकांच्याकडे अजून पैसे निर्माण झाले, लोकांनी अजून एम्प्लॉयमेंट जनरेट केली, अजून शॉपिंग करायला सुरुवात केली, डिमांड वाढली, पैसा वाढला, महागाई वाढली. पण सीआरआर डायरेक्ट बँकेने सांगितले तुम्ही आता 8% करा, 6% करा. म्हणजे बँकाचा पैसा काढून घेतला. बँकेचा पैसा काढून घेतल्यावर बँकेला लोनच देता येणार नाही आता जेवढ्या लोकांना. पण लोन देण्याची क्षमता कमी झाली, लोकांनी लोन कमी घेतलं, रोजगार कमी झाला, लोकांच्या हातातला पैसा कमी झाला, मागणी कमी झाली. पैसे नाही तर काय दात पाडून देणार का लोकांना? पैशाची मागणी कमी, वस्तूंची मागणी कमी झाली. वस्तूंची मागणी कमी झाली, पुरवठा जास्त झाला, वस्तूची किंमत कमी होते. कळलं? म्हणजे या उलट सीआरआर जर कमी केला तर बँकेकडील कर्ज देण्याची रक्कम वाढते आणि पतनिर्मिती क्षमता देखील वाढते आणि पतविस्तार घडून येतो. किती लोकांना कळलं सीआरआर कसं कंट्रोल केलं जातं? समजलं सगळ्यांना? हो सर. पूर्वा, निकिता, प्रतीक्षा, पूजा मॅम, निकिता मॅम, गिरीश. अय गिरीश, अय गिरीश, येते का लक्षात? कधी यायचं होतं, कधी काय माहिती. पुराच्या नावाखाली तुम्ही सगळे गायब झालाय बरं का. चांगली गोष्ट आहे. मला बोर्ड बंद आहे आज, माझी लाईट वाजते. चला, वैधानिक रोखता प्रमाण, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आलोय सर, कुठे ये की मग इकडं, घरी बसलाय, येईल उद्या येईल. बघा, वैधानिक रोखता प्रमाणाला म्हणतात स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. शॉर्ट फॉर्म काय आहे? SLR. दीपाली मॅमने सांगितलं. येस म्हणजेच काय? ओके ग्रेशिया. येस म्हणजे काय? सेल्फ. म्हणजे पैसा कोणाला ठेवायचा आहे? स्वतः बँकेने. बघा आता माझ्यासमोर एवढ्या गड्ड्या पडल्यात, 500 पैशाचा एवढा बंडल पडलाय. मी बँक आहे, सृजन कोऑपरेटिव्ह बँक, त्यातली एवढी रक्कम मी आता काय करतोय? माझ्याकडे ठेवतोय. SLR, एवढ्या नोटा मी माझ्याकडे ठेवतोय. पण जर मला सांगितलं तो रक्कम आता 25% करा, मग एवढी रक्कम मी स्वतः ठेवणार. थोडक्यामध्ये आता ती 25% रक्कम, बघा मी काय सांगतोय आता, SLR म्हणजे आता बँकेने स्वतःकडे एकूण ठेवीपैकी स्वतःकडे ठेवायची रक्कम 18%. परंतु आरबीआयने 2 महिन्याने आपली पॉलिसी जाहीर केली, सांगितलं आपका SLR कम किया जाता है. म्हणजे तुम्ही अजून कमी करा तो. डायरेक्ट 14% केला, मग बाकीचे 14 अधिक 4% जे पैसे वाढले ना माझे, ते मी मार्केटमध्ये टाकले. आता लोक लोन घ्यायला तयार आहेत. मग SLR बँक कधी वाढवेल, कधी कमी करेल? की मार्केटमधलं तेजी आणि मंदी या परिस्थितीचा अभ्यास करू. बघा, प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात, मान्यप्रत सरकारी रोख्यांच्या स्वरूपात स्वतःकडे ठेवावे लागतात. त्याला SLR म्हणतात. SLRच्या बनण्याची आवश्यकता बँकांना ठेवी कर्ज देण्यासाठी वापरता येत नाही. म्हणजे जे पैसे तुम्ही स्वतःकडे ठेवले ते कोणत्याही परिस्थितीत कर्ज द्यायला वापरायचं नाही. भले कोणी आला, अंबानी आला, अडाणी आला, म्हटला मी तुम्हाला 20% लोन देतो, तरी पण द्यायचं नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडून जर तुम्ही SLRची रक्कम मार्केटमध्ये ओतली आणि त्याच्यामुळे जर तुमची बँक बुडाली तर तुम्हाला जबाबदार पकडण्यात येईल. म्हणजे त्या रकमेला हात लावायचा नाही. जसं आपल्या गाडीला रिझर्व्हर असतो माहितीये ना, टू व्हीलरला आहे ना, समजा माझी टू व्हीलर, त्याच्यात 1 लिटरचा रिझर्व्हर आहे. म्हणजे ती गाडी 1 लिटर पेट्रोल असलं की आपोआप बंद पडणार.
आणि सांगणार मला की तुझं पेट्रोलला मी आता रिझर्व्हचा पैसा वापरायला पेट्रोल वापरायला लागले. येते लक्षात? म्हणजे थोडक्यामध्ये एसएलआरच्या ठेवी कर्ज द्यायचे वापरता येत नाहीत. बँकांनी सर्व ठेवी कर्ज पण वाटून टाकल्या तर ठेवीदारांच्या ठेवीच्या मागणीचे समाधान करता येणार नाही. म्हणजे अचानक कोणी आणलं, माझे पैसे मला दे, मी काय देणार त्याला? म्हणून ते पैसे स्वतः देण्यासाठी आपल्याकडे पाहिजेत. बँकची पत धोक्यात येऊन बँक बुडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून सर्व बँकांवर एसएलआरचे बंधन आहे. बहुतेक बँका एसएलआरच्या प्रमाणित ठेवी सरकारच्या रोख्यांमध्ये ठेवतात. आता सरकारी रोखे म्हणजे काय मी सांगेन तुम्हाला नंतर, आता काही विसरू नका, नंतर सांगेल. सरकारी रोखे असेल, सोनं असेल. मग मला सांगा, तुम्हाला प्रश्न आला, नीट ऐका. एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारला, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार व्यापारी बँका एसएलआर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो कशाच्या स्वरूपात ठेवू शकतात? पहिला ऑप्शन आहे, नीट ऐका, पहिला ऑप्शन आहे पैशाच्या स्वरूपात, दुसरा ऑप्शन आहे सोन्याच्या स्वरूपात, तिसरा ऑप्शन आहे सरकारी कर्ज रोख्याच्या स्वरूपात, चौथा ऑप्शन आहे परकीय चलनाच्या स्वरूपात. आता नीट प्रश्न आहे का, खालील पैकी कोणत्या स्वरूपात तो एसएलआर ठेवता येत नाही? पहिला ऑप्शन पैसा, दुसरा सोनं, सरकारी कर्ज रोखे आणि चौथा आपला परकीय चलन. कोणता ऑप्शन चुकीचा आहे रे? नाही कळलं परकीय प्रश्न? चलन. ये चलन. परकीय चलन. एक्झॅक्टली. कारण परकीय चलन आहे ना, स्टेट बँकेत तुम्हाला दिसणारच नाही. कुठं कोणत्या कोऑपरेटिव्ह बँकेत तुम्हाला डॉलर दिसणार नाही, तो फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात असतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तो हा बरोबर आहे, परकीय चलन असेल. परकीय चलनचा आणि व्यापारी बँकांचा काही संबंध नाही. ठीक आहे, पुढे बघा. कारण सरकारी रोखे रोखता लाभता सुरक्षितता तिने अपेक्षा पूर्ण करतात. सोडा, कळलं? एसएलआर कळलं? पुढे बघा. आता एसएलआर हे पत नियंत्रणाचं साधन म्हणून कसं वापरलं जातं? बघा, आरबीआयने एसएलआर वाढवला तर बँकेचा कर्ज देण्याची रक्कम कमी होऊन पतसंकोच घडून येतो. म्हणजे समजा आता एसएलआर 18%, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणलं चला 25% करा, 25% मला स्वतःकडे बँकेकडे रक्कम ठेवावी लागणार. 25% रक्कम मला ठेवावी लागल्यानंतर माझी कर्ज देण्याची क्षमता कमी होणार. कर्ज द्यायची क्षमता कमी झाल्यानंतर मी तेवढा रक्कम मार्केटमध्ये ओतू शकत नाही. पैसा कमी होणार. पैसा कमी झाला की लोकांची मागणी कमी होणार. मागणी कमी झाली की वस्तूची किंमत कमी होणार. कळलं? कळलं का? पुढे बघा. आणि एसएलआर कमी केल्यास काय होतंय? पतविस्तार घडून येतोय. 18% ऐवजी 10% केला. घ्या रक्कम अजून टाका मार्केटमध्ये, लोक खुश, बँका खुश. अशा प्रकारे काय होणार? पतविस्तार घडून येणार. पतविस्तार घडला, मागणी वाढणार, लोकांच्या हातात पैसा येणार. मागणी वाढली, पुरवठा कमी असेल तर वस्तूच्या किमती वाढणार, महागाई वाढणार. कळलं? समजलं? एसएलआर सीआरआर समजला असेल तुम्हाला. पुढचे रेपो रेट काय असतं बघा. रेपो म्हणजे रिपर्चेस ऑब्लिगेशन. काय म्हणतात त्याला? रिपर्चेस ऑब्लिगेशन. रेपो, रिपर्चेस ऑब्लिगेशन. 1991-92 पासून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो सुरुवात करण्यात आली. अलीकडे ऑक्टोबर 2013 पासून आरबीआयने टर्म रेपो सुरू केले. सध्या रिव्हर्स रेपो रेट मौद्रिक धोरणाचे साधने असून दैनंदिन वापराची साधने म्हणून वापरली जातात. ही लाल लाईन लक्षात ठेवा. ही लाल लाईन तुम्ही लक्षात ठेवा. थोडं व्हिडिओ ऑफ करतोय. हा बघा, काय म्हटलं तुम्हाला संपलं तर. हा, काय म्हटलं मी? दैनंदिन साधनाची वापरली जात नाहीत, बरं का, लक्षात ठेवा. सॉरी, वापरली जातात. म्हणजे खालील पैकी कोणती संख्यात्मक साधने ही दैनंदिन वापरामध्ये पतसंकोच किंवा पतविस्तार घडवून आणण्यासाठी केली जातात?
तर नाव लक्षात ठेवायचं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. आलं लक्षात? याचा वापर करून सरकार काय करतं, बँक काय करते, तात्पुरत्या स्वरूपात मार्केटमधला पैसा कमी जास्त करत असते. आता रेपो रेट म्हणजेच काय बघा, आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय सुद्धा बघा. रेपो आणि रिव्हर्स रेपो बघा. रेपोचाच अर्थ होतो रिपर्चेस ऑब्लिगेशन. रिपर्चेस म्हणजे परत एकदा तुम्हाला ते परत घ्यावं लागेल, आणि हे ऑब्लिगेशन आहे पोरांनो. ऑब्लिगेशन याचाच अर्थ बंधनकारक आहे, म्हणजे पुनर्खरेदी बंधनकारक ज्याला आपण म्हणतो. म्हणजे असा व्यवहार कोणत्याही वस्तूचा केला जाऊ शकतो. या व्यवहारांतर्गत वस्तूची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर ठरलेल्या दराने पुनर्खरेदी करावी लागते. त्या दराला रेपो रेट असं म्हणतात. त्या दराला रेपो रेट असं, राईट. आणि नाणे बाजारातील म्हणजे मार्केट, जे स्टेटस मार्केट असतं रोजचं, त्यातील रोखतेच्या परिस्थितीवर, रोखता म्हणजेच काय, की जो पैसा लोकांच्या हातात आहे त्याच्यावर अल्पकालीन, हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यावर अल्पकालीन नियंत्रण राहतं. थांबा, लेच वाकडं चाललं लागलं, जस्ट सेकंड पोरांनो. त्याच्यावर अल्पकालीन नियंत्रण. मग मला सांगा, मार्केटमधल्या पैशावर अल्पकालीन नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय कशाचा वापर करते? ऑप्शन आहे बँक रेट, SLR, CRR, रेपो रेट. काय असणार उत्तर तुमचं? कारण एकदा मॉनिटरी पॉलिसी जर जाहीर केली तर 2 महिने तुम्हाला काहीच करता येणार नाही. पण रेपो रेट बदलतंय पोरांनो, आठवडा 2 आठवडे यानुसार ते चेंज होत राहतं. म्हणून कॅश मार्केट मधला कमी जास्त करायचं काम रेपो रेटच्या माध्यमातून केलं जातं. ठीक आहे. हे प्राप्त करण्यासाठी आरबीआय रेपो तसे रिव्हर्स रेपो हाती घेते. याच्या आधारे अल्पकालीन व्याजादराचे नियमन करण्याचा प्रयत्न केला जातो. अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म लोन. आता शॉर्ट टर्म लोन कोण कोणाला देते मी समजून सांगतो तुम्हाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना देतं, आणि बँका सुद्धा रिझर्व्ह बँकेला पैसा देतात. तुम्हाला आता वाटेल की रिझर्व्ह बँकेला पैसा बँका का देतील, मी त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, क्लिअर करतो. ठीक आहे, पुढे बघा. असं, थँक्यू. नीट ऐका मी काय सांगतो बघा. अल्पकालीन नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं? आरबीआय करतं. कशाच्या माध्यमातून? रेपो रेट. एक असतो रेपो आणि दुसरा असतो रिव्हर्स रेपो. ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस आरबीआयला बँकांना पैसा द्यायचा असतो तेव्हा, किंवा सरकारला पैसा द्यायचा असतो तेव्हा, बॉन्ड्स विक्रीवर आरबीआय बॉन्ड्स खरेदी करतं. बॉन्ड्स खरेदी करून बँकांना तो पैसा अलाउड केला जातो. परंतु त्यांच्या हातातला पैसा काढून घ्यायचा असेल ना, तर आरबीआय स्वतः ते बॉन्ड्स वगैरे विकायला काढतं आणि त्यांना म्हणतं इट इज ऑब्लिगेटरी ऑन यू टू परचेस दिस बॉन्ड्स. हे तुमच्यावर बंधनकारक आहे बॉन्ड्स घेण्याचं. मग ते बँकांना ते कर्ज त्यांच्याकडून बँकांना तो बॉन्ड्स विकत घ्यायला लावतात, आणि त्या उद्देशाने बँकाच्या हातातली रक्कम आरबीआय काढून घेतं. बँकांच्या हातातली रक्कम आरबीआयने काढून घेतल्यानंतर बँका त्या पैशाचा वापर लोन देण्यासाठी करू शकत नाही तात्पुरता. आणि लोन देण्यासाठी वापर न केल्यामुळे मार्केटमधला पैसा कमी होतो. मार्केटमधला पैसा कमी झाला, लोकांच्या हातातला पैसा कमी झाला, तर मार्केटमध्ये वस्तूची डिमांड कमी होते. डिमांड कमी झाली पोरांनो की वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणजे मार्केटवर लगेच इन्स्टंट रिफ्लेक्शन करणारा, परिणाम करणारा, इफेक्ट करणारा सगळ्यात परिणामकारक दर कोणता? तो अल्पकालीन रेपो रेट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, बघा आता आरबीआयचे ओव्हरनाईट रेपो रेट. ह्याच्यात थोडं रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांकडून, बघा नीट बघा, नीट सांगतो, समजून घ्या. आता थोडं बारीक वाचा, मी पण वाचतो तुमच्या बरोबर. रेपो व्यवहारांतर्गत रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करून कर्ज देते. मला सांगा, बँकेला कर्ज दिले, मग बँक
ही कर्ज घेतलेली रक्कम काय करेल रे? मार्केटमध्ये टाकणार ना. आणि ही कर्ज सध्या एका दिवसाची किंवा 24 तासांची कर्जे असतात. विकेंडसाठी 3 दिवसांची असतात. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बँका रोख्यांची पुनर्खरेदी करून रिझर्व्ह बँकेला बँकेची कर्ज परत करतात. याला रेपो रेट असं म्हणतात. एकदा वाचून घ्या, नीट वाचा, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. रीड इट केअरफुली, समजून घ्या. मी परत एकदा समजून सांगेल, तुम्ही तो पण वाचून घ्या. जस्ट रीड इट केअरफुली. रेपो रेट काय आहे ते वाचून घ्या, मी सांगेन तुम्हाला परत. हा नाही, बसून बसून दुखा लागलं. हा ना, शिक्षकाचा व्यवसाय वाईट बाबा. हा शिक्षकाचा व्यवसाय वाईट. शेती करायची काय असेल तर. शेती करायची, शेती. पिंटू करायचं. हा, 4-5 वर्ष बाद झाले. बघा काय म्हटलं मी, काय म्हटलं मी एक्सप्लेन करतो, तुम्ही वाचून झालं असेल. बघा ही फक्त हे लक्षात ठेवा, सरकारी रोखे कुणाकडून खरेदी करते? बँकांकडून. बँकांकडून खरेदी करते आणि बँकांना काय देते? कर्ज देते. म्हणजे बँकांच्या हातात पैसा येतोय. बँकांच्या हातात पैसा आला की बँका लगेच काय करणार? वाटणार. आणि तो वाटलेला पैसा तात्पुरता मार्केटमध्ये काय करतो? तेजी मंदीचा उतार तयार करतो. आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या बँकेची पुनर्खरेदी करून परत रिझर्व्ह बँकेला ती बँकेची कर्ज परत करावी लागतात. याला रेपो व्यवहार व कर्जदाराला रेपो दर असं म्हणतात. रेपो व्यवहारामुळे बँकेच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते. म्हणजे बँकेच्या हातातला पैसा वाढतो. लक्षात ठेवा, कारण आरबीआय काय करते? पैसे देते त्यांना. बँकेच्या हातातला पैसा वाढला की बँका कर्ज देण्याची क्षमता वाढते. बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढली की बँका काय करतात? कर्ज जास्त देतात आणि मार्केटमध्ये पैशाचा विस्तार घडवून आणतात. मग मला सांगा, हा रेपो रेट कमी जास्त केला की पूर्ण मार्केटच्या स्थितीवर त्याचा परिणाम होत असतो. आता तुम्हाला रेपो रेट, रिव्हर्स रेपो असं काही विचारत नाही बरं का, पण ते जर माहिती असेल ना तर कॉन्सेप्ट चांगले क्लिअर राहतात. बरोबर. आणि रिव्हर्स रेपो रेट काय असेल पोरांनो? बघा, म्हणजे जसं थांबा, रेपो रेट कळला का? रेपो रेट म्हणजे असा दर ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना कर्ज देते बॉन्ड खरेदी करून. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआय स्वतः त्यांना बॉन्ड विकते आणि त्यांच्याकडून कर्ज घेते बँकाकडून, बँकांकडून पैसे काढून घेते. आणि ते घेण्याचं बँकांवर बंधन असतं. थांबाई बघा, का रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये आरबीआय रेपो रेट वाढवून ओव्हरनाईट कर्जे महाग करतात. रेपो रेट वाढवला की कर्ज महाग होणार आणि बँकेच्या हातातील रोखता कमी करतात. हा त्यातला उद्देश असतो. आणि बँकाची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता घटते म्हणजे कमी होते. रेपो रेट वाढला की बँका सगळा पैसा मार्केटमध्ये टाकू शकत नाही, लोकांना कर्ज देऊ शकत नाही. जास्त प्रमाणात कर्ज न दिल्यामुळे लोकांच्या हातात पैसा राहत नाही आणि लोकांना वस्तू खरेदी करता येत नाही. या उलट चलन घट असेल म्हणजे मार्केटमध्ये मंदी असेल. मंदी म्हणजे दुकानदार माशा मारत बसलाय, वडापाववाला बघ काय वडापाववाला स्वतःच वडाकडे तळून वड्याकडे बघत बसलाय, कुणीच कुणाकडून जाय नाही, लोकांच्याकडे पैसा नाहीये. अशी जर कंडिशन असेल ना तर चलन घटीच्या परिस्थितीत आरबीआय हा रेपो रेट कमी करते. पूर्ण काय करते? कमी करते. आणि कमी केलं की ती कर्जे स्वस्त होतात आणि ती कर्जे स्वस्त झाली की बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते
पैसा शिल्लक राहतो जास्त आणि त्यामुळे बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढते. याला म्हणतात रेपो रेट. रेपो रेट कळला? रेपो म्हणजे आरबीआय देतं, आर देतं, पण रिव्हर्सचं पण आरच आहे, काही विषय नाही. बघा, रिव्हर्स म्हणजे काय, बँका आरबीआयला कर्ज देतात. ऐका कसं वाटतंय, बँका आरबीआयला कर्ज देतात बॉन्ड्सच्या बदल्यात. बघा, कळलं हे? रेपो रेट कळला? रेपो रेट कमी केला वाढवला की कशा प्रकारे मार्केटमध्ये फरक पडतोय हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता बघू रिव्हर्स रेपो. आता हे बघा, रिव्हर्स रेपो काय बघा. रिव्हर्स रेपो व्यापारांतर्गत व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे खर्च करून तिला कर्ज देतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे रिव्हर्स म्हणजे काय, उलट उलट सगळं चाललंय की आरबीआय तर बँकांची बँक आहे, बँकांच्या आईची आई आजी झाली पण आरबीआय. पण आता या बँका काय करतात, या बँकाच आरबीआयला कर्ज देतात. उद्देश आरबीआयचा हा आहे की त्या बँकांच्या हातातला पैसा काढून घेणे. आणि त्याच्यासाठी आरबीआय काय करते, त्यांना म्हणते या आणि कर्ज रोखे सरकारी रोखे खर्च विकत घ्या, आमच्याकडून बॉन्ड्स विकत घ्या, बॉन्ड्स विकत घ्या. आता मला सांगा, रिझर्व्ह बँक कोणत्या बँकेचे पैसे बुडवेल का रे? शक्यच नाही ना. मग त्या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून खरेदी केलेला जी अमाऊंट तिथे सेफ वाटते. म्हणजे रिव्हर्स रेपो रेट मध्ये व्यापारी बँका रिझर्व्ह बँके थ्रू सरकारी कर्ज रोखे खरेदी करून रिझर्व्ह बँकेला पैसे कर्जाने देतात. रिझर्व्ह बँकेला पैसे कर्जाने दिल्यामुळे बँकांच्या हातातला पैसा संपून जातो आणि ते लोकांना कर्ज देऊ शकत नाही. लोकांच्या हातात पैसा राहिला नाही, लोक मार्केटमध्ये जात नाहीत, वस्तूच्या किमती कमी होतात, महागाई कमी होते. म्हणजे दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेला रोख्यांची पुनर्खरेदी करून परत ती कर्ज परत करावं लागते. रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे परत करा, अल्पकालीन कंट्रोल करण्यासाठी. या व्यवहाराला रिव्हर्स रेपो व्यवहार, कर्जदाराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. चलनवाढीच्या परिस्थितीत आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते आणि बँकांनी रिझर्व्ह बँकेला जास्त कर्ज द्यावीत. परिणामी बँकेच्या हातातला पैसा कमी व्हावा. रिव्हर्स रेपो रेट समजा, बघा मी काय उदाहरण देतोय. समजा सृजन ही बँक आहे, रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षांनी मला फोन केला, चेअरमन मेमाने बॉन्ड खरेदी करणार का, 11 रुपये टक्क्यांनी देतो, 11 रुपये टक्क्यांनी. म्हणून घ्या ना साहेब, 11 रुपये टक्क्यांनी मला माहिती आहे माझं पैसा बुडणार नाही, रिझर्व्ह बँक मला पैसे देणार ते परत. साहेब घेऊन जा पैसे, काही प्रॉब्लेम नाही. पैसे पाठवून दिले मी 50 कोटी रुपये, कारण आरबीआयने रेट वाढवून दिला ना मला, रिव्हर्स रेपोचा रेट वाढवून दिला, मला हाऊस सुटला. म्हणजे घ्या पैसे, घेऊन टाका. आणि अशा प्रकारे रिव्हर्स रेपो रेट वाढवला की काय होतं बघा, रिव्हर्स रेपो रेट वाढवला बघा, चलनवाढीच्या परिस्थितीत रिव्हर्स रेपो रेट वाढवते. म्हणजे चलनवाढ म्हणजे मार्केटमध्ये महागाई आहे पोरांनो. महागाई कशी कंट्रोल करायची, तर डायरेक्ट कान पिळायचा बँकेचा. पैसा कुणाला नको, सगळ्यांना पैसा पाहिजे. मला बँकेने फोन केला की सृजन बँक तुम्हाला आम्ही बॉन्ड विकतोय 11 रुपये टक्क्याने, घेणार का? म्हणून हो, का नाही घेणार. डायरेक्ट 50 कोटीचे बॉन्ड घेऊन टाकले मी. 50 कोटीचे बँक मी रक्कम आरबीआयला दिली. आरबीआयचा गव्हर्नर शॉपिंगला पैसे खर्च करायला जाणार नाही, तो पैसा आरबीआयकडेच राहिला. आता आरबीआयकडे पैसा गेल्यामुळे तो आरबीआयकडे राहिला. तोच पैसा जर आरबीआयने नसता घेतला तर मी बाहेर लोकांना वाटला असता, लोक मोक्कार खरेदी करत फिरले असती, मोक्कार महागाई वाढली असती, मोक्कार बेरोजगारी वाढली असती. येते का लक्षात? त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी म्हणून आरबीआय काय करते, रिव्हर्स रेपो दर वाढवते की बँकेंना पैशाची हाऊस उठावी. परिणामी बँका कर्ज त्यांना देतील आणि बँकेच्या हातातील रोखता कमी होईल, हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे बँकांची आपल्या ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता घटते. म्हणजे कर्ज आहे बरं का, लक्षात ठेवा, कर्ज देण्याची क्षमता घटते. रिव्हर्स रेपो कळला? मला सांगा,
रेपो म्हणजे कोण कुणाला कर्ज देतं? रेपो दरामध्ये, रेपो व्यवहारामध्ये कोण कुणाला कर्ज देतं? BI देते व्यापारी बँका. एक्झॅक्टली, आरबीआय देते व्यापारी बँकाने. रिव्हर्स मध्ये कोण देतं? व्यापारी बँका देता RBI ला. आरबीआयला. एक्झॅक्टली. समजलं? लक्षात ठेवा. नाही समजलं तर रेकॉर्डिंग बघा. आज थोडं जास्त वेळ घेणार आहे, मी सांगितलं होतं कालच. म्हणजे थोडं तर एवढं एवढं कमीत कमी संख्यात्मक साधनं, ते थोडं जड टॉपिक आहे, मी समजू शकतो. तुमच्यावर मी बौद्धिक अत्याचार करणार नाही पोरांनो, मला समजू शकतं. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर आता लय झालं, मला सांगा, मी थांबेल. ठीक आहे, पुढे बघा. चलन घटीच्या परिस्थितीत आरबीआय रिव्हर्स रेपो रेट दर कमी करते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला कमी कर्ज द्यावी लागतात, परिणामी बँकांच्या हातातील रोखता वाढते, हा त्यामागील उद्देश असतो. आणि बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढते. आरबीआयचे टर्म व रिव्हर्स रेपो व्यवहार. आता ह्याची सुरुवात झाली. टर्म व्यवहार म्हणजेच काय माहिती का? पहिले ओव्हरनाईट होते. ओव्हरनाईट म्हणजे काय? एका दिवसात परत एकदा खरेदीचं पुनर्खरेदीचं बंधन होतं. आता एका दिवसाचं म्हणजे ओव्हरनाईटचं कर्ज न देता 2013 पासून नवीन एक आलं, त्याला टर्म रेपो म्हणतो. टर्म म्हणजेच काय? विशिष्ट कालखंड. टर्म रेपो व्यवहार. काय म्हटलं बघा, आरबीआयने ऑक्टोबर 2013 पासून टर्म रेपो व्यवहारांना सुरुवात केली. यांचा कालावधी 7/1/6, 7/2/14, 14/28/56 ला पाठ ठेवायचा आहे. 7, 14, 28 आणि 56 एवढा दिवस इतका असतो. मग तुम्हाला विचारलं टर्म रेपो व्यवहाराचा कालावधी किती असतो? 7 दिवस, 14 दिवस, 28 दिवस, 56 दिवस. प्रत्येकाला मल्टिप्लाय करा 2 ने. हा झाला टर्म रेपो. म्हणजे सुरुवातीला एका दिवसात परत ती रक्कम आरबीआयला द्यावी लागत होती, किंवा आरबीआयला परत बँकांना द्यावी लागत होती. आता ती रक्कम 7 दिवसापर्यंत वापरता येते, कधी कधी 14 दिवसापर्यंत वापरता येते, कधी 28 दिवसापर्यंत वापरता येते, आणि कधी 56 दिवस सुद्धा वापरता येते. थोडक्यामध्ये अल्पकालीनच्याच बरोबर लॉंग टर्म इफेक्ट मार्केटवर टाकण्यासाठी टर्म रेपो व्यवहारांची योजना ऑक्टोबर 2013 पासून करण्यात आली. मार्केट समजलं? एनी डाऊट अबाउट दिस? डन डन डन. पोरांनो बोला. आपलं जास्त स्लो चाललंय का? एम आय टू स्लो? नाही सर, ठीक आहे. बरोबर आहे ना? कपळू जरा. नेक्स्ट शेवटचा आहे त्यातला MSF. मला सांगा बरं का, जर स्लो होत असेल तर सांगा, आपण थोडं पळू. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी पण महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन जास्त येतात, म्हणून तुम्हाला मी तो व्यवस्थित देतो. एकदा वाचून घ्या पोरांनो, काय म्हटलंय ते एकदा वाचून घ्या. रीड इट केअरफुली, मग मी एक्सप्लेन करतो. समजून घ्यायचा प्रयत्न करा. जमते का बघा बरं एकदा. काळजीपूर्वक वाचा, नाही कळलं तर मी हायच. एकदा वाचा. एकदा वाचून झालं की डन म्हणा, मी एक्सप्लेन करतो. हा, वाचून झालं की डन. झालं की डन म्हणा पोरांनो, वाचून झालं की डन म्हणा. रीड इट केअरफुली.
झालं की डन म्हणा, वाट बघतोय मी, तुम्ही डन म्हणायची. तिकडे चालू करतो परत. स्टोरी चालू. हम्म. पहिली पहिला. बघा 2011 जसं टर्म रेपोची सुरुवात झाली होती 2013 मध्ये, तसं पोरांनो आरबीआयने 3 मे 2011 पासून जाहीर केलेली जी मॉनिटरी पॉलिसी होती त्याच्यामध्ये मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ज्याला आपण MSF म्हणतो, शॉर्ट फॉर्म MSF आहे, ची घोषणा केली. या सुविधेअंतर्गत ज्या व्यापारी बँकांना अचानक रोखतेची तीव्र गरज निर्माण झाली, सो एनी बँक विच इज बॅडली इन नीड ऑफ मनी, ज्या बँकेला लगेच पैसा पाहिजे, अर्जंट पैसा पाहिजे, त्या बँका आपल्या निव्वळ देयतांच्या 2% रकमेची कर्जे 24 तासासाठी आरबीआयकडून घेऊ शकतात. म्हणजे समजा एखाद्या बँकेला एक XYZ अमाऊंट द्यायचे, त्याच्यापैकी 2% रक्कम आरबीआय लगेच त्यांना देऊ शकतं. आणि या कर्जावरील व्याज आहे ना रेपो दरापेक्षा अधिक असतं. या कर्जासाठी बँकेला SLRच्या रोख्यांचा तारण वापर करता येतो. शेवटची लाईन जास्त महत्वाची. म्हणजे एखाद्या बँकेला अचानक 2,000 कोटी रुपये द्यायचे, बँकेकडे तो पैसा नाहीये, मग बँक काय करते, त्या 2,000 कोटीच्या 2% रक्कम 1-2 दिवसासाठी, 1 दिवसासाठी आरबीआय त्यांना देऊ शकतं. 2% आपल्या निव्वळ देयतांच्या म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीच्या 2% रक्कम त्यांना देऊ शकतं. आणि त्यावेळेस ती बँक काय करू शकते, स्वतःच्या जवळचा जो SLR आहे ना तो गहाण ठेवू शकते, तारण ठेवू शकते, मॉर्गेज ठेवू शकते, की जर आम्ही जर द्यायला तुम्हाला नाही शकलो तर तुम्ही यातले पैसे घेऊ शकता वापस. अशा प्रकारे आरबीआयला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला SLR त्यांचा तारण म्हणून घेता येतो. मग तुम्हाला परीक्षेला MPSCने प्रश्न विचारला की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठी संदर्भामध्ये काय खरे आहे किंवा खोटे नाही. पहिला ऑप्शन, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीची सुरुवात मे 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने केली. चुकी बरोबर? बरोबर. दुसरा ऑप्शन, यानुसार बँकांना आपल्या निव्वळ देयतांच्या 20% रक्कम देण्यात येते. चूक, 2%. 2% रक्कम देण्यात येते. तिसरं महत्वाचं, आणि याच्यासाठी त्या व्यापारी बँका आपला SLR तारण म्हणून आरबीआय ठेवू शकतात. बरोबर. तर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हे तुम्हाला तिथल्या तिथं कळलं पाहिजे पोरांनो. अशा प्रकारे अभ्यास केला तर कसली परीक्षा आरामात पास होणार. पुढे बघा, खुल्या बाजारातली विक्री. आता खुल्या बाजारात विक्री, आता ही सगळी साधने पाहिली आपण. कोणती कोणती पाहिली? बँक रेट, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. 6 गुणात्मक साधनं पाहिली. आता शेवटचं साधन आहे पोरांनो, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री. आता रोखे म्हणजे काय ते सांगतो. रोखे म्हणजे एक असा दस्तऐवज की ज्याच्यावर मोहर असते. उदाहरणार्थ मी सांगतो, आता सध्या मराठवाड्यामध्ये पूरक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी मदत करा रिलीफ फंडला. मी पण केली, सांगून पण केली, तुम्ही पण करा. जेवढं शक्य आहे तेवढं द्या. मग तुम्हाला जसं पाठवता येईल तेवढं द्या. 1,000 रुपये द्या, 2,000 द्या, 500 द्या, 200 द्या, जेवढं असेल तेवढं द्या. एक चांगलं एक समाज भान म्हणून द्या. चला, आता मी म्हणलं की मराठवाड्यामध्ये पूरक परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमध्ये सरकारच्याकडे पैसा नाही. समजा बरं का, सरकारच्याकडे काय नाहीये? पैसा नाहीये. गंमत आहे का पोरांनो? सरकारच्याकडे पैसा नाहीये, म्हणून सरकारने काय केलं, स्वतःचे बॉन्ड्स विकायला काढले. बॉन्ड्स म्हणजे काय असतं? एक पेपर असेल, त्या पेपरवर लिहिलं असेल की या रकमेचे बॉन्ड्स आम्ही विक्रीस काढतोय, त्याच्यावर सही शिक्का असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा,
की जर तुम्ही हे बॉन्ड्स विकत घेतले तर तुम्हाला आम्ही 5% रेट ऑफ इंटरेस्टने पैसे देऊ. 5% काय करू, पैसे देऊ. तुम्हाला माहिती आहे, समजा मार्केटमध्ये मी पैसा टाकला तर तो बुडतोय बिडतोय माहिती आहे. सरकारचं डॉक्युमेंट माझ्याकडे असेल की हा, की आपण सरकारचे बॉन्ड्स रोखे विकत घेतलेत आणि त्या रोख्यानुसार मला माझ्या रकमेच्या 10% रक्कम मिळणार आहे, 5% मिळणार आहे. मग त्यास लोक घेतात विकत, सरकारवर विश्वास असतो लोकांचा. तो भाग वेगळा, सरकार फसवता हल्ली. तर त्यातून काय होतं, लोकांच्या हातातला पैसा काढून घेतला जातो. म्हणजे मध्यवर्ती बँकेने असलेली कर्ज रोख्यांची खरेदी विक्री म्हणजे खुल्या बाजारातली व्यवहार होय. म्हणजे सरकारच्या थ्रू बँक या गोष्टी करत असतं. सध्या आरबीआय फक्त केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी विक्री करते. म्हणजे सरकार स्वतः करू शकत नाही. मग सरकार कुणाच्या तर्फे करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत करतं. आणि असे रोखे विक्रीस काढतं. या रोख्यांची संख्या कालावधीबद्दल कोणतेही बंधन सध्या नाही. आरबीआय अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या रोख्यांची खरेदी विक्री करू शकते. आणि उद्देश तोच असतो की खरेदी करायची, लोकांनी खरेदी केलं की लोकांच्या हातातला पैसा निघतो. आणि बॉन्ड जर विकायला काढले तर लोक विकत घेतात, आणि विकून टाकले, बॉन्ड परत घेतले, लोकांच्या हातात परत पैसा देता येतो. म्हणजे बाजारातील पैसा कमी जास्त करण्याचं काम आरबीआय सरकारी कर्ज रोख्यातून करत असतं. आणि ते खरेदी विक्री करून सरकार लोकांच्या हातातला पैसा काढून घेतं किंवा टाकण्याचा प्रयत्न करत असतं. पुढे बघा, खुल्या बाजारातील खरेदी विक्रीच्या आधारे आरबीआय बँक व्यवस्थेतील पैशाचे अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म मॅनेजमेंट करतं. त्यामुळे बँकांजवळील रोख पैशाच्या उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात पतनियंत्रण करता येतं. आरबीआय जेव्हा रोखे विक्रीसाठी काढते तेव्हा बँक असतील, ग्राहक असतील, बँकेतर संस्था सगळे घेऊ शकतात बरं का, फक्त बँक नाही. ते रोखे विकत घेतात. लोकांनी व बँकेतर संस्थांनी रोखे विकत घेतले तर बँकेतून पैसा काढून ते रोखे खरेदी करतात. तर बँकांनी खरेदी केल्यास त्यांच्या जवळचा पैसा आरबीआयकडे जमा होतो. त्यामुळे काय होणार, त्यामुळे सरकारच्या लोकांच्या हातातला पैसा कमी होणार. लोकांच्या हातातला पैसा कमी होतो. लोकांच्या हातातला पैसा कमी झाला की त्यांची पतन निर्मिती क्षमताच कमी होते. त्यामुळे पतसंकोच घडून येतो. म्हणजे महागाई कमी होणार. तेजीच्या काळात आरबीआय सरकारी रोख्यांची विक्री करते. मग तेजीच्या काळात म्हणजे काय, महागाईच्या काळात बरं का. तेजी म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. तेजी म्हणजे महागाईच्या काळात. खूप जास्त महागाई आहे. आणि आरबीआयने सरकारी रोखे विक्रीच काढले. सगळ्या बँकांनी घेतले, सगळ्या लोकांनी घेतले, अंबानीने घेतले, अडाणी घेतले. लोकांच्या हातातला पैसा कमी झाला. पैसा कमी झाला, मग त्यांनी आता बिझनेस मधला पैसा लावायचा कमी केला. बिझनेसमध्ये पैसा कमी लावला की लोकांचं एम्प्लॉयमेंट जनरेशन, रोजगार निर्मिती कमी झाली. रोजगार निर्मिती कमी झाली तर जे लोकांच्या हाताला रोजगार मिळाला तो कमी झाला, पैसा कमी झाला. पैसा कमी झाला याचा अर्थ लोकांची वस्तू क्रय क्षमता कमी झाली, आपण परचेसिंग पॉवर म्हणतो ती कमी झाली. क्रय शक्ती कमी झाल्यामुळे पोरांनो लोकांना वस्तू विकत घेता येत नाहीयेत. वस्तू विकत घेताना लोक घरात बसलेत. वस्तूची डिमांड कमी होणार, कारण वस्तूचा पुरवठा जास्त आहे, वस्तूची मागणी कमी होणार, वस्तूची किंमत सुद्धा कमी होणार. म्हणजेच आरबीआयने खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी केल्यास ग्राहक, बँका व संस्था असे रोखे आरबीआयला विकतात. रोख्यांची रक्कम धनादेशद्वारे किंवा धनादेश म्हणजे चेक बरं का, बँकेत जमा होते. परिणामतः बँका जो ठेवी काढून वाढून 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 पैसे वाढतात. पतनिर्मिती वाढते व पतविस्तार घडून येतो. मंदीच्या काळात आरबीआय अशा रोख्यांची खरेदी करते. रोख्यांची खरेदी करते, बँकांकडून खरेदी करते. मग बँकांकडून खरेदी केली तर बँकांना काय देणार, पैसा देणार. बँका तो पैसा लोकांना वाटणार. लोक तो पैसा घेऊन मार्केटला जाणार. मार्केटला गेल्यानंतर ते वस्तू विकत घेणार. वस्तू विकत घेतल्यानंतर वस्तूंची मागणी वाढणार. वस्तूंची मागणी वाढल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येणार. म्हणजे मंदीच्या काळात आणि तेजीच्या काळात अशा प्रकारे त्याचा वापर केला जातो. किती लोकांना कळलं?
जड झालं का डोकं? नाही ना, का जड झालं? हॅलो सर. बोला दीपाली मॅम. सर मग एवढं एवढ्या सुविधा असताना 1991 आणि 92 ला कसं झालं होतं आर्थिक संकट? नाही, तो विषय वेगळा होता. मी सांगतो. आर्थिक संकट येतं म्हणजे त्यांचा असा प्रश्न होता की 1991 मध्ये ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलतं, ते का आलं होतं? आर्थिक संकट भारतावर आलतं त्याचं मेन कारण होतं आपल्याकडे परकीय चलन साठा बिलकुल नव्हता. परकीय चलन साठा हे सगळं आपण बँकिंग सिस्टीम मॅनेज करतं, भारतातली अंतर्गत अर्थव्यवस्था. परकीय चलन साठा इज ऑल अबाउट फॉरेन ट्रेड. परकीय व्यापार चांगला असेल तर परकीय चलन साठा निर्माण होतो. परकीय व्यापार का डिस्टर्ब होतो? कारण गव्हर्नमेंटची ध्येय धोरणं पॉलिसीज डिफर करतात आणि परकीय व्यापार जर डिफर झाला, इफेक्ट झाला त्याच्यावर, तर परकीय चलन साठा मिळत नाही. परकीय चलन साठा नाही मिळाला तर त्या परकीय चलनाचा वापर आपल्याला करावा लागतो बाहेरच्या वस्तू खरेदी करायला. आता मला कंपनी स्थापन करायची आहे, मला बाहेरच्या वस्तू घ्यायच्यात. मला बाहेरच्या वस्तू घ्यायला गांधीजी नाही चालणार, त्याला वॉशिंग्टन पाहिजेत. वॉशिंग्टन नाहीत ना माझ्याकडं, मी वस्तू कशा घेऊ? मग त्या वस्तू घेण्यासाठी मला बँकेकडे IMF कडे जावं लागतं. आणि जर त्या वस्तू मी घेत नाही, परकीय वस्तू मी घेत नाही, तर मला माझा कारखाना चालू करता येत नाही. मला माझा कारखाना चालू नाही करता आला ना पोरांनो, तर मला रोजगार निर्माण नाही करता येणार. रोजगार निर्माण नाही करता आलं की काय होणार? लोक बेरोजगार होणार. बेरोजगार लोक काय करणार? पैसे दुकानात जाणार नाहीत. दुकानात गेल्यानंतर काय होणार? मंदी येणार. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. मग ते 1991चा क्रायसिस इट वॉज बिकॉज ऑफ आपल्याकडे फक्त $5.8 अब्ज एवढाच फॉरेन करन्सी राहिलं होतं. म्हणून आपण LPG धोरण स्वीकारलं. LPG म्हणजे बाहेरच्या देशातील कंपन्यांना आपण वेलकम केलं. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. मग त्याच्यानंतर आपण रुपया पाडला आपला, रुपयाचं अवमूल्यन केलं, निर्गुंतवणुकीची पॉलिसी चालू केली, डिसइन्व्हेस्टमेंट चालू केलं आणि नंतर आपला भारत हळूहळू रुळावर यायला वेळ लागला. ते वेगळं होतं. कळलं? ठीक आहे. कोण पळून गेलं रे? कोणतरी पळालं. जाऊ दे. समजलं का? एनी डाऊट हो सर. अबाउट दिस? आयात जास्त झाली असेल आणि निर्यात कमी झाली असेल, तेव्हा आयात जास्त झाली असेल आणि निर्यात कमी झाली असेल. हा, आयात वाढली, निर्यात कमी झाली. निर्यातीतून आपल्याला परकीय चलन मिळतं आणि आयातीतून काय होतं? आयात जर आपण केली तर आपलं परकीय चलन जातं. मग आयातीसाठी आय आय म्हणजे आणणे, इम्पोर्टसाठी परकीय चलन पाहिजे. आणि परकीय चलन कधी मिळणार? तर माझ्या वस्तू कोणी खरेदी केल्या तर मिळणार. माझ्या वस्तू खरेदी कधी कोण करणार? जर त्याची डिमांड असेल तर करणार. माझी डिमांड कधी असणार? जर माझ्या वस्तू स्वस्त असतील तर करणार. माझ्या वस्तू महाग होत्या, कोणीच घेईना. मग त्या IMF सांगितलं, येड्यांनो सुधरा, तुम्ही तुमच्या पॉलिसी चेंज करा. ते म्हणजे आम्ही नाही करणार, जा तुम्ही करावं लागेल, नाही तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. कारण भारताचा अनुभव वेगळा होता. आपल्या इथं ब्रिटिश लोक व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले. त्यामुळे आपल्या भारतामध्ये आपण त्यांना तयार नव्हतो द्यायला उदारीकरण, की आमच्याकडे या कंपन्या स्थापन करा. आपले इथे ईस्ट इंडिया कंपनीचं आपल्याला माहिती होतं, आले आणि नंतर राज्यकर्ते झाले. पण हळूहळू पॉलिसी बदलाव्या लागतात. त्या फायनली बदलल्या आणि ह्या कंडिशनला आपण आलो. ठीक आहे. आता एक पटपटी बाकीची साधनं सोपी आहेत पोरांनो. गुणात्मक साधनं बघू. हे समजायला काही अवघड नाही. मला फक्त 10 मिनिटाचा वेळ द्या, मी याला समजून टाकतो. गुणात्मक साधने बघा, इथपर्यंतच आहे. आदेशाद्वारे नियंत्रण, प्रत्यक्ष कारवाई. ठीक आहे ना? चालेल ना? हो सर, चालेल. चला, आता गुणात्मक साधने म्हणजेच काय? ज्या ठिकाणी आरबीआय आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्याही आकड्याचा वापर न करता इतर गोष्टींचा वापर करते आणि पैशाच्या मार्केटवर नियंत्रण ठेवते. बघा, वाचून घ्या एकदा.
गुणात्मक म्हणजेच अनुत्पादक आणि अनावश्यक क्षेत्राकडून पैशाचा ओघ उत्पादक गोष्टीकडे कळणे, म्हणून ती पैशाची दिशा ठरवणारी साधने असतात. एवढी लाईन लक्षात ठेवा. गुणात्मक साधने दिशा ठरवतात आणि संख्यात्मक साधने पैशाचा आकार ठरवतात. मी काल सांगितलं. वाचा बघा. तारण मूल्य आणि कर्ज रकमेतील गाळा ठरवणे. आरबीआय गुणात्मक निवडक साधनांचा वापर करणे. एक साधं उदाहरण देतो. तुम्ही कधी सोनं मोडायला गेलाय का रे? सोनं गहाण ठेवायला गेलाय का? गोल्ड लोन कधी? गोल्ड लोन कधी? हो सर. कोणत्या बँकेत तुम्ही गोल्ड लोन करायला गेला ना, तुमचं सोनं घेतात आणि सांगतात की 62,000 रुपये तोळा सोनं आहे. किती? म्हणजे मध्ये मी केलं होतं, मला वाटतं एक 7-8 महिन्यापूर्वी. 62,000 रुपये तोळा. चाललंय कसं 1,00,000 रुपये, पण आपल्या तोळ्याची किंमत ते 62,000 रुपये लावतात आणि त्या रकमेचं सोनं तुम्हाला तेवढे पैसे तुम्हाला देतात. मग हा गाळा वाढवला जातो. लोकांना पैसे कमी द्यायचं म्हटलं तर सांगायचं की तुमचं सोनं आम्ही 42,000 रुपयांनी खरेदी करतोय, गहाण ठेवतोय. तारण मूल्य, तारण म्हणजे काय? सोनं गहाण ठेवतोय आपण, तर तुम्हाला आम्ही फक्त एका तोळ्यासाठी 42,000 रुपये देऊ. मग मला सांगा, एका तोळ्यासाठी समजा मला 42,000 रुपये मिळाले, मी 20 तोळे ठेवले, तर मला 4 दुने 8 लाख रुपये मिळाले. पण त्याच जागेवर समजा मला म्हणले तर तुम्ही 60,000 रुपये तोळ्याने देतो, तर मला पैसे वाढले असते, माझ्याकडे 12 लाख रुपये झाले असते. थोडक्यामध्ये ते काय करतायत, लोकांच्या हातातला पैसा कमी करण्यासाठी तो गाळा कमी करतात. सोनं तारण ठेवतात, त्याच्यात गाळा कमी करतात किंवा गाळा वाढवतात. कळलं का? पुढे वाचा, वाचून घ्या. तारणावर कर्ज देतात, काही टक्केच कर्ज जातं. बाजार मूल्य आणि रक्कम यातील टक्केवरती फरक म्हणजेच काय असतो? गाळा असतो. 1,000 रुपये असेल तर 20% 800 रुपये तुम्हाला देणार. जेवढा गाळा कमी करणार तेवढी कमी रक्कम तुमच्याकडे येणार. गाळा वाढला जास्त रक्कम येणार. येते का लक्षात? बघा, एवढंच लक्षात ठेवा. सोनं गहाण ठेवायला गेल्यानंतर सोन्याची किंमत भरे मार्केटमध्ये 1,00,000 रुपये रेट असू द्या, तुम्हाला 60,000 रुपयांनी देणार ते. पण आरबीआय सांगितलं 80,000 द्या, तर तुम्हाला जास्त देणार. मार्केटमधला पैसा कमी जास्त करून ते गाळा ठरवत असतात. पुढे बघा. चैनीच्या वस्तूवर तुम्हाला जास्त गाळा ठेवला जातो. म्हणजे एखादी चैनीची वस्तू घ्यायची तुम्हाला तर जास्त गाळा ठेवतील. उत्पादक वस्तूवर गाळा कमी ठेवला जातो. उपभोग्य कर्जाचं नियंत्रण, टीव्ही वॉशिंग मशीनला जास्त प्रमाणात रेट ऑफ इंटरेस्ट असेल, साधी गोष्ट आहे. आणि गरजा भागवण्यासाठी ज्या महत्वाच्या डेली नीड्स आहेत त्याच्यावर कमी रेट ऑफ इंटरेस्ट असेल. हे काय अवघड नाही, सोडून द्यायचं काय विषय नाही. बघा, हे वाचा आता, हे एकदा वाचून घ्या, हे नीट वाचा, रीड इट केअरफुली. तेजीच्या परिस्थितीत वस्तूंची मागणी करतात. आरबीआय मार्फत बँकांना उपभोग कर्ज न देण्याची सूचना केली जाते व कर्जावर अटी कडक केल्या जातात. म्हणजे ऑलरेडी महाग, खूप मार्केटमध्ये खूप महागाई आहे, तर अशा वेळी आरबीआय डायरेक्ट सांगतं की अटी शर्ती लागू करा. ज्याचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यालाच कर्ज द्या, त्याचे डॉक्युमेंट घ्या, त्याचे कागदपत्र घ्या. म्हणजे थोडक्यामध्ये अटी जाचक करून तुम्हाला कर्ज दिलं जात नाही. कधी? महागाईच्या काळात. तुम्हाला कर्ज नाही दिलं, तुमच्याकडे पैसा कमी होतो आणि तुम्ही मार्केटमध्ये पैसा खर्च करू शकत नाही. मंदीच्या परिस्थितीमध्ये काय करतील? अटी सुलभ करतात आणि आरबीआय काय करतं? तसं बँकांना सूचना देतं की सिबिल स्कोर चांगला नसेल तरी द्या,
असं नाही म्हणत बरं का, सांगतो उदाहरण, की डॉक्युमेंट तर जास्त कडक ठेवू नका. आता कर्जाचं रेशनिंग मी तुम्हाला याच्या आधीही बोललोय. व्हॉट डज इट मीन बाय कर्जाचं रेशनिंग? उद्दिष्टानुसार कर्ज वाटपामध्ये भेद केला जातो. म्हणजे नक्की तुम्हाला कर्ज कशासाठी घ्यायचंय? ऍग्रिकल्चर असेल, स्मॉल इंडस्ट्री असेल, निर्यात असेल, तसंच या क्षेत्रांना कर्ज पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांना लोन द्यायचंय, शेतकऱ्याला कर्ज द्यायचंय, तर यांना कर्ज दिलं जातं. त्याच्याऐवजी जे लोक फॉरेन ट्रिपसाठी कर्ज काढतात त्यांना कर्ज दिलं जाणार नाही. ठीक आहे. पुढचा पार्ट आहे की नैतिक समजावणी. नैतिक समजावणी म्हणजे काय? बँकांना सांगितलं जातं की भले बाबा तुम्हाला खूप हाऊ सुटलाय पैशाचा, तो पैसा मार्केटला देऊन तुम्हाला नफा कमवायचा आहे, पण तरी सुद्धा तुम्ही काय करा, थोडा पैसा कमी मार्केटला टाका. ज्याचं कारण काय होईल? लोकांच्या हातातला पैसा कमी होईल. म्हणजे आरबीआय स्वतःचा नैतिक प्रभाव पाडून बँकाचं मन वळवतं. त्यांचा मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक मितवा, माहिती ना मितवा पिक्चर? मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, सॉरी, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या भूमिकेतून कार्य करतात. बँकाच्या पत्रव्यवहार आणि त्याचा अवलंब करतात. अजून हे पुढचं, प्रसिद्धी. जी बँक चांगलं काम करेल त्याला प्रसिद्धी दिली जाते. राईट? म्हणजे माहिती गोळा करून प्रसिद्ध करण्याचं काम करतात. या माहितीच्या आधारे बँकांच्यावर परिणाम होत असतो. त्यांना आपला कारभार आरबीआयच्या धोरण चालवण्याची आवश्यकता असते आणि आरबीआयच्या धोरणाशी त्यांना सुसंगत असं पतधोरण ठरवावं लागतं. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, परीक्षेला विचारत नाही, फक्त समजून घ्या काय प्रकारे. पुढे बघा. आता आरबीआय सगळ्या बँकांची आई आहे. आरबीआय स्वतः तुम्हाला बँकांना आदेश सुद्धा देऊ शकतं. आदेशाद्वारे नियंत्रण, कंट्रोल थ्रू डायरेक्टिव्ह. आरबीआय सर्व बँकांना आदेश देऊ शकतं, ते आदेश पाळावेच लागतात. कोणते कोणते आदेश? कर्ज देण्यासंबंधी, सावधगिरीचा इशारा, व्याजदरामध्ये बदल करा, शाखा विस्तार करा, कर्ज वसुली कशी करायची. आरबीआय व्यापारी बँकांना आदेश हुकूम देऊन कोणत्या क्षेत्रात किती व कसे कर्ज द्यावे, कर्ज देण्याचे बंद करावे हे सांगू शकते आणि तो ऑर्डर देऊ शकते. आणि जर आदेश नाही पाळला तर त्या बँकांवर कारवाई करण्याचा अधिकार सुद्धा आरबीआयला असतो, ज्याला आपण प्रत्यक्ष कारवाई म्हणतोय. डायरेक्ट ऍक्शन म्हणजे आरबीआयच्या सूचना व आदेश न पाळल्यास आरबीआय प्रत्यक्ष कारवाई करू शकते. हुंड्याचे पुनर्वाटप असेल, नाकारून कर्ज देण्यास नकार देणे, दंडात्मक व्याजदर बँका नाकारू शकतात, नवीन शाखा काढण्यास परवानगी नाकारू शकतात किंवा बँकेचा परवाना सुद्धा रद्द करू शकतात. अशा कोणत्याही प्रकारची कारवाई आरबीआय इतर बँकांवर करू शकते. ठीक आहे. खूप डोकं दुखलं असेल, सॉरी फॉर दॅट, पण इम्पॉर्टंट पार्ट होता, पण काल जास्त वेळ घेता आला म्हणून घेतला. एनी डाऊट अबाउट टुडे सेशन? काय डाऊट आहे कशाबद्दल? क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज दॅट क्लिअर? येस सर, क्लिअर. क्लिअर. व्हेरी गुड आदित्य. बाकीचे पण बोला. निकिता, प्रतीक्षा मॅम क्लिअर आहे. व्हेरी गुड. अश्विनी मॅम कुठे गेल्या? गिरीश, समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चालतंय. पूर्ण थांबून जाऊ, एकदा रिव्हिजन करायचं, इम्पॉर्टंट पार्ट आहे. लगेच अपलोड करून टाकतो 10 मिनिटात, पुढच्या लगेच टाकून देतो ग्रुपवर. बघून घ्या. ज्याला नाही कळलं त्याने एकदा तर पळून बघा, 2च्या स्पीडने बघा, कसंही बघा, पण बघून घ्या. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग गाईज. सी यू टुमॉरो. बाय बाय.